शेकाप संपवला तसाच राष्ट्रवादी काँग्रेसही संपली असती. सुनील तटकरेंनी अनेकदा फसवला आमदार महेंद्र दळवींचा दावा. पुणे विधान परिषदेसाठी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस. अपक्ष प्रदीप कंद यांच्याकडे लक्ष. भाजपच्या प्रदीप कंद यांनी अपक्ष अर्ज भरला. विक्रम काकडेंकडे 153 कोटीहून अधिक मालमत्ता. उमेदवारांच्या संपत्तीचा तपशील चर्चेत. राणा दाम्पत्याची रात्री वर्षा निवासस्थानी खलबता. फडणवीस आणि बावनकुळे यांच्यासोबत खलबता. सोलापूर विधान परिषद निवडणूक. काँग्रेसच्या आदित्य फत्तेपूरकर यांचा अर्ज बाद. महायुतीकडून राजेंद्र राऊत यांनी भरला अर्ज. अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बाजोरिया पितापुत्रांनी घातला वाद. निर्णय अधिकारी यांच्यासोबतचा वाद घालतानाचा व्हिडिओ समोर. बीडमध्ये राजकीय द्वेषातून महिला सरपंचाच्या घरावर हल्ला. दगडफेक, तोडफोड आणि जीवघेणी मारहाण. घराचं मोठ्या प्रमाणावर नुकसान. सांगली सातारा विधान परिषद निवडणूक. तानाजी पाटील यांच्या अपक्ष उमेदवारीबाबत सस्पेन्स. भंडारा म्हणजे शुद्ध हळद म्हणून जाहीर करा. भाजप आमदार विक्रम पाचपुते यांची मागणी. धाराशिव, बीड, लातूर विधान परिषद निवडणूक. ठाकरे सेनेच्या 2 अपक्ष उमेदवारांचे अर्ज कायम. महाविकास आघाडीची वाढली धाकधूक. अमरावतीच्या दर्यापूर परिसरात निमशुष्क झुडपी जंगलं आणि खडकाळ गवताळ पट्ट्यांमध्ये आढळणारा फॅन थ्रोटेड लिझर्ड अर्थातच सरडा डेक्नेन्सिस सध्या वन्यजीव अभ्यासाचा विषय. अमरावतीमध्ये हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या 102व्या ग्रीष्मकालीन शिबिराचा शानदार समारोप. कार्यक्रमात सिंक्रोनाइज्ड स्विमिंग, वॉटर पोलो, जळती बनेटी यांसारख्या रोमांचक प्रकारांचे प्रात्यक्षिक सादर. पुण्यातील विषारी दारू प्रकरणानंतर सोलापूर प्रशासन अलर्टवर. घंटागाड्यांद्वारे ध्वनिफीत प्रसारित करून नागरिकांमध्ये जनजागृती. मुंबईकरांमध्ये पुन्हा एकदा पाणी साचण्याची तीव्र भीती. मिठी नदीच्या गाळ उपशाचं काम अद्याप अपूर्ण. छत्रपती संभाजीनगरात आठवडाभर पावसाचा अंदाज. पुढील 2 दिवस जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट. उन्हाळ्याच्या झळांमध्ये महाबळेश्वरचा काश्मीरी थंडावा. दाट धुक्यानं वेढली पर्यटन नगरी. राज्यभरात एफडीएची धडक कारवाई. मे महिन्यात 203 आस्थापनांवर कारवाई. साक्री तालुक्यातील लाठीपाडा आणि मांजरी परिसरात मधुकुपीपाडा धरणातील गाळ काढण्याच्या कामाचं उद्घाटन. आमदार मंजुळा गावित यांच्या हस्ते उद्घाटन. गडचिरोली जिल्ह्याची तहान. आता भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरण भागवणार. गडचिरोलीसाठी गोसेखुर्द धरणाचं पाणी सोडण्यात आलं. पुणे विषारी दारू प्रकरण. सीआयडी पथकानं पोलीस बंदोबस्ताशिवाय फुगेवाडीत जाऊ नये. पुणे पोलिसांच्या सीआयडी पथकाला सूचना. पुण्यात नालेसफाईच्या कामाची रोबोटद्वारे होणार तपासणी. पारदर्शकता आणण्यासाठी पुणे मनपाचा निर्णय. राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025 मध्ये महाराष्ट्राची बाजी. विविध पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राची बाजी. चंद्रपुरात रामदेव बाबांच्या पतंजली स्टोअरवर कारवाई. जादुई उपाय करणाऱ्या औषधांचा होत होता प्रचार. अंधेरी सबवेसाठी 500 कोटींच्या टाक्यांचा प्रस्ताव. मान्सूनपूर्व पावसातच अंधेरी सबवे पाण्याखाली. पुणेकरांवर पाणी संकट. दिवसा 8 पाणी पुरवठा करण्याचा प्रस्ताव. नंदुरबार शहरासाठी 4 इलेक्ट्रिक सिटी बसेस मिळाव्या. शासकीय कार्यालयांना जाण्यासाठी नागरिकांना फायदा होईल. आमदार चंद्रकांत रघुवंशींची मागणी. कृष्णा नदीत महाकाय मगरीच्या पाठीवर घारीचा थेट हल्ला. हल्ला करताना संपूर्ण झुंज. ड्रोन कॅमेऱ्यात कैद. पंढरपुरात शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. माळशिरस तालुक्यात शक्तीपीठ महामार्गाची मोजणी. साक्रीच्या मधुकुपीपाडा धरणातील गाळ काढण्याच्या कामाचं उद्घाटन. आमदार मंजुळा गावित यांच्या हस्ते उद्घाटन. आयुष्यमान कार्ड ई केवायसी मध्ये बुलढाणा जिल्हा राज्यात अव्वल. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या वतीनं विशेष मोहीम. साताऱ्यातील पाचवड गावात वडिलांवरील प्रेमाचा अनोखा आविष्कार. पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी. पिंपरी चिंचवडमध्ये अधिक मासानिमित्त आळंदीत माऊलींच्या समाधीला हजारो आंब्यांची आरास. आकर्षक सजावट पाहण्याकरता भाविकांची गर्दी. महिन्याभरातच ठाण्यातील डबल डेकर ई बस धुळखा. चार्जिंग स्टेशन नसल्यानं डबल डेकर बस डेपोमध्ये कोपऱ्यात होती. बुलढाण्यातील केदार नदीपात्रातील अतिक्रमण हटवलं. महापुराचा धोका कमी. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई. कोल्हापूर राधानगरी तालुक्यात कोल्ह्याची दहशत. कोल्ह्याच्या हल्ल्यात 11 जण जखमी. वनवासी शब्दप्रयोगाविरोधात आदिवासी सोशल फोरम आक्रमक. राष्ट्रपतींना निवेदन. आदिवासी अस्मितेचा सन्मान राखण्याची मागणी. शिरोली नाका पुलावरून 4 चाकी कोसळली. 1 जण ठार, 3 जण जखमी. छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉक्टर महिलेला गुंतवणुकीचा आमिष. डॉक्टर महिलेला 4.5 कोटींचा गंडा. जळगाव शहरातील रामानंद नगर परिसरात हिट अँड रनचा थरार. गिरणा टाकी ते चर्च दरम्यान भरधाव कारचा थरार. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर अपघात. बेस्ट बसची काही वाहनांना धडक.
छत्रपती संभाजीनगरमधील हर्सुलमध्ये भीषण अपघात, लोडिंग रिक्षाला झायलोची धडक. यवतमाळमधील दिग्रसच्या पुसद रोड परिसरात चाकू हल्ल्यात युवक गंभीर जखमी. यवतमाळमध्ये नाल्यांतील कचऱ्यावर जेसीबीचा प्रहार, नागरिकांना मोठा दिलासा. बुलढाण्यातील पोलीस स्टेशन जानेफळची अवैध हातभट्टी दारू निर्मितीवर धडक कारवाई, 12,820 रुपयांचा मुद्देमाल जप्त. पुण्यातील आंबेगावात गोहे बुद्रुक या ठिकाणी आईसह 2 चिमुकल्यांची विहिरीत उडी, 3घांचा दुर्दैवी मृत्यू. यवतमाळमध्ये धान्य आणि मोटार पंप धान्य चोरी करणारी टोळी जेरबंद, 2,47,000चा मुद्देमाल जप्त. परभणीत अवैध वस्तू बाळगणारा आरोपी अटकेत, कुर्बान अली शहानगर परभणी असं ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचं नाव. अमेरिकेकडून पुन्हा आयात शुल्क वाढीची शक्यता, भारतावर 12.5% अतिरिक्त कर लादण्याचा प्रस्ताव. पैलवान सिकंदर शेख मिर्झेच्या आमदार केसरीचा मानकरी, पंजाबच्या अबू सिंगला छडी टांगवर केलं चितपट. यावर घेतोय अगदी एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येऊ. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.